सिटी न्यूज वसा जनसेवेचा। तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा बुलढाणा शहरास क्रीडानगरीचा लौकिक मिळवण्याची संधी मिळाली असून 5 ते 20 जानेवारी दरम्यान बुलढाणा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चषक, राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसह क्रिकेट, कबड्डी, ॲथलेटिक्स, फुटबॉल, कुस्तीच्या राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धांमध्ये तब्बल 50 लाख रुपयांच्या बक्षिसाची लयलूट करण्यात येणार आहे। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी 29 डिसेंबर रोजी त्यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे। यावेळी अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक विजय संतान, व्हॉलीबॉल संघटनेचे राज्य सचिव संजय नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी BS महानकर आणि सुरेश मोरे प्रामुख्याने उपस्थित होते। राज्य शासनातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या 4 महत्त्वाच्या स्पर्धांपैकी यंदा राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्याचा बहुमान बुलढाण्याला मिळाला आहे। 2005-06 मध्ये झालेल्या खशाबा जाधव कुस्ती स्पर्धेनंतरची ही एक मोठी स्पर्धा आहे। ही स्पर्धा जिजामाता क्रीडा आणि व्यापारी संकुलामध्ये घेण्यात येणार आहे। आमदारांच्या निधीच्या सहकार्यातून राज्यस्तरीय विविध क्रीडा स्पर्धा बुलढाण्यात घेण्यात येणार आहे। टप्प्याटप्प्याने होणाऱ्या या स्पर्धांमध्ये राज्यातील 5,500हून अधिक खेळाडू सहभागी होत असून या स्पर्धांसाठी 1,40,00,000 आसपास खर्च येणार आहे। प्रत्येक क्रीडा प्रकारामध्ये मोठ्या रकमांची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले। व्हॉलीबॉल स्पर्धेत 21 आणि 19 वर्ष वयोगटातील प्रत्येक 16 याप्रमाणे 32 संघ सहभागी होणार आहेत। 5 जानेवारीपासून या स्पर्धांना प्रारंभ होणार आहे। व्हॉलीबॉल स्पर्धा प्रत्यक्षात 8 ते 12 जानेवारी दरम्यान होईल। 7 जानेवारीपासून खेळाडू शहरास येण्यास प्रारंभ होईल असेही आमदार गायकवाड म्हणाले। यावेळी अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक विजय संतान, व्हॉलीबॉल संघटनेचे राज्य सचिव संजय नाईक यांनी ही स्पर्धेच्या संदर्भाने सविस्तर माहिती दिली आहे। सिटी न्यूज बुलढाणा। क्रीडा व सांस्कृतिक मंडळ म्हणजे धर्मवीर आखाडा आणि महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज व्हॉलीबॉल चषक याचा आयोजनाचा सन्मान आपल्या बुलढाण्याला या ठिकाणी दिला। त्या व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन हे 8 जानेवारीपासून तर 12 जानेवारीपर्यंत शहरामध्ये या ठिकाणी होणार आहे। 7 तारखेला त्याचं रिपोर्टिंग होईल। या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संबंधित क्रीडा मंत्री मनसोडे साहेब आणि वळसे पाटील साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि स्थानिकचे सर्व IAS IPS सर्व अधिकारी आणि सन्मानित सर्व आमदार, माजी मंत्री वगैरे। तर या क्रीडा महोत्सवामध्ये व्हॉलीबॉलचा हा खर्च जवळपास 75 लाख रुपयाचा हा खर्च आहे आणि राज्यभरातून सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी टीमा येतील आणि 5 दिवस हा व्हॉलीबॉलचा थरार आपल्या बुलढाणेकरांना जिजामाता प्रशिक्षण मैदानावर अनुभवायला मिळणार आहे। त्या संदर्भात काही टेक्निकल माहिती असेल तर संतानसाहेब नाईक आपल्याला देतील। त्यापूर्वी 5 जानेवारीपासून सन्माननीय सर्व आमदार यांनी मला जे 60 लाख रुपयाचा निधी म्हणजे त्याच्यामध्ये क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, खो खो, फुटबॉल, ॲथलेटिक आणि हे क्रॉस कंट्री असे 7 आणि व्हॉलीबॉल पकडून 8 गेम असा या सगळ्या खेळांचा संपूर्ण जिल्हाभर या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे। उद्देश हाच आहे की मुलांचं मातीशी तुटणारं नातं हे काम राहिलं पाहिजे। या वयात मुलांना जे काही बालवयात शुगरसारखे आजार, अटॅकसारखे आजार होतात, या खेळाच्या माध्यमातून मुलं तंदुरुस्त राहिलं पाहिजे, त्यांना उत्साह, प्रेरणा, प्रोत्साहन मिळालं पाहिजे। एवढ्याकरता या सगळ्या खेळाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि या आपल्या माध्यमातून याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी व्हावी आणि आपल्या लोकांना देखील याच्यामध्ये सहभाग घेता यावा ह्याकरता प्रेसचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। आपण या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर संतानेसाहेब डेप्युटी डायरेक्टर आपल्याशी आहेत। विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,